आताची सर्वात मोठी बातमी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय। माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर हे कुणाला पाठिंबा देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे। एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील तर दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे जानकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्न करत आहेत। अशातच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं। उत्तम जानकर आमचेच आहेत, ते भाजप सोबत राहतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे जानकर हे भाजप सोबत जाणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये जाऊन काल भेट घेतली होती। त्यांच्यासोबत माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि मानखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे देखील उपस्थित होते। त्यानंतर आज लगेचच जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर जानकर हे मोहिते पाटलांना पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू होती। अशातच चंद्रकांत पाटलांनी मोठं वक्तव्य केलंय। उत्तम जानकर आमचेच आहेत, ते भाजप सोबतच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।